नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा 1.8 व्हायझिंग टुवर्ड्स एक्सलन्स रिटन बाय अच्युत गोडबोले यांचा टेक्स्ट अभ्यासत होतो। यामध्ये आपण 3 पार्ट आपण अभ्यासले आहेत। हा शेवटचा 4th पार्ट बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी होतो बघा। सी द लास्ट लाइन ऑफ दिस पॅराग्राफ हियर, द लेसन इन ह्युमिलिटी means second last and third, the lesson in humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. आता यांनी असं सांगितलं बघा अच्युत गोडबोले यांनी की जो काही मी नम्रतेचा धडा शिकलो किंवा जे काही शिकवण मला मिळाली ती माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची होती। आता व्हेरी इम्पॉर्टंट रोल, व्हायटल म्हणजे महत्त्वपूर्ण, इम्पॉर्टंट म्हणजे सुद्धा महत्त्वपूर्ण इन माय लाईफ। बघा ते वेगवेगळ्या लोकांना भेटलेत, तज्ज्ञ लोकांना ते भेटलेत आणि त्यांचे त्या पद्धतीने त्यांचा प्रभाव त्या लेखकांवरती त्यांचा होता। या ठिकाणी आपण पाहिलं होतं। बघूया आपण पुढे। कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT। आता IITच्या ग्रुपकडे लक्ष द्या। ते परत आले त्यांचा ग्रुप IITचा। माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी बट दे वेअर व्हेरी वेल रीड। बघा या ठिकाणी अच्युत गोडबोले यांचे मित्र हे खूप हुशार होते। बघा मोर इंटेलिजंट दॅन मी, माझ्यापेक्षाही ते हुशार होते असं ते सांगतायत। बट दे वेअर व्हेरी वेल रीड, आणि शिवाय आणखीन काय होतं तर त्यांचं वाचन खूप होतं। They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology and archaeology। आता ह्या वेगवेगळ्या विषयांवरती ते अभ्यास करायचे किंवा हे विषय त्यांना आवडायचे त्यांच्या मित्रांना सुद्धा। सायन्स आणि टेक्नॉलॉजी असेल, सोशॉलॉजी समाजशास्त्र असेल, सायकोलॉजी मानसशास्त्र असेल, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, फिलॉसॉफी तत्वज्ञान, अँथ्रोपोलॉजी मानवी जातीचा अभ्यास, आर्किओलॉजी उत्खननातनं काही जुन्या गोष्टींचा अभ्यास, म्हणजे जे आपण उत्खनन करतो आणि त्यातनं काही नवीन अवशेष मिळतात त्यावरनं तो अभ्यास, त्याला आर्किओलॉजी म्हणतात। पॉलिटिकल सायन्स किंवा मग आणखीन राज्यशास्त्र, ह्या सगळ्यांचा ते अभ्यास करायचे। अवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रांचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर अँड पेंटिंग। आता शिवाय म्युझिक असू द्या किंवा आणखीन साहित्य असू द्या किंवा पेंटिंग असू द्या, यामध्येही त्यांना रुची होती, आवड होती। इन शॉर्ट अवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन, आता आमचा ग्रुप कशामध्ये इंटरेस्टेड होता ते बघा पुढे। त्यामध्ये इथं दिलं आहे सोशोलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, आर्किओलॉजी आणि फिलॉसॉफी यांचा अर्थ दिला आहे। सोशोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सोसायटी, ह्युमन सोशल इंटरॅक्शन अँड रूल्स। सायकोलॉजी स्टडी ऑफ ह्युमन माइंड, मनाचा अभ्यास। सायकी मीन्स सोल, माइंड मीन्स स्पिरिट, माइंड और स्पिरिट सायकी या ठिकाणी बघा। लॉजी मीन्स अ ब्रांच ऑफ लर्निंग और स्टडी। अँथ्रोपोलॉजी द होलिस्टिक सायंटिफिक अँड सोशल स्टडी ऑफ ह्युमन और मॅनकाइंड, म्हणजे मानव जातीचा अभ्यास संपूर्णतः। आर्किओलॉजी द स्टडी ऑफ पास्ट बाय एक्सकॅव्हेशन, म्हणजे भूतकाळाचा अभ्यास, म्हणजे उत्खनन करून वगैरे। फिलॉसॉफी टू द लव टू विजडम अ जनरल प्रिन्सिपल ऑफ मोरल, म्हणजे नीतितत्व त्याला आपण म्हणू फिलॉसॉफी। आता त्या बघा त्यामध्ये पुढचा ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन, सूर्याच्या खाली म्हणजे काही असू द्या, म्हणजे इतकं सगळ्या विषयाचा अभ्यास त्यांचा ग्रुप करायचे, त्यांचे मित्र करायचे। अँड दे वेअर व्हेरी वेल रीड। आता अंडर द सन म्हणजे सगळ्या गोष्टी, व्यापक गोष्टी इथं आपण म्हणूया। अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, आणि याच्यामध्ये ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स म्हणजे मानवी जात आणि मानवाचं अस्तित्व। आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज। आणि हे सुद्धा लेखक सुद्धा या ग्रुपकडे आकर्षित झाले त्यांच्या मित्रांकडे, आणि त्यांनाही असं वाटायचं की आपण सुद्धा नॉलेज वाढवायला पाहिजे। ब्रांचेस ऑफ, दीज आर द ब्रांचेस ऑफ नॉलेज, आणि म्हणून आपण यांचा अभ्यास केला पाहिजे।
नन ऑफ दिस सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ अवर करिक्युलम ॲट IIT. खरं तर हे IIT मध्ये विषय नव्हते, पण तरीसुद्धा त्यांनी अभ्यास करायचं ठरवलं होतं. बट अगेन आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. मी काही परीक्षेत मार्क्स मिळावेत म्हणून काही अभ्यास करत नाही, तर जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी साध्य कशा करता येतील यासाठी आपण अभ्यास करायचा असतो, नॉलेज मिळवायचं असतं, ज्ञान मिळवायचं असतं. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज. खरं तर म्हटलं तर जगामध्ये एक जग आहे, एक ज्ञानाचा समुद्रच आहे आणि त्यातनं आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. इन फ्रंट ऑफ मी, आणि लेखकांपुढे तर एक प्रकारचा समुद्रच होता. इन फ्रंट ऑफ मी म्हणजे रायटर. विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ. आणि जीवनाची परीक्षा पास होणं खूप महत्त्वाचं आहे. विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन. बघा, नुसतंच IIT पास करण्यापेक्षाही ही जीवनातली परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवणे हे महत्त्वाचं होतं लेखकांच्या दृष्टीने. पुढे बघा, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ओळीवर लक्ष असू द्या. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन ऑल दिस सब्जेक्ट, बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲट लीस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दिस सब्जेक्ट्स. म्हणजे सगळ्याच विषयात तज्ज्ञ होता येत नाही, पण काही विषय असे असतात की आपल्याला ॲटलिस्ट त्यांचं त्या विषयांचं बेसिक ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. ॲटलिस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे त्यातली काही तत्व आपल्याला माहिती असली पाहिजे. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू US. आपण GRE पास करू शकतो, म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन आपण प्रत्येकजण पास करू शकतो, USला जाऊ शकतो. हावेवर दॅट थॉट नेव्हर इव्हन टच अवर माइंड्स. नुसतंच परीक्षा पास करायचं, बाहेर जायचं हा विचार माझ्या मनात येत नव्हता. खरं तर ज्ञानासाठी अभ्यास करायचा हा विचार लेखकांचा होता. टू अंडरस्टँड द वर्ल्ड, जगाला समजून घेणे, अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल. म्हणजे जगाला समजून घेणे, त्यानंतर आपण भारतीय आहोत, भारताची सेवा कशी होईल, इथं कसं राहता येईल, इथल्या लोकांशी आपल्याला कसं जुळून घेता येईल. पीपल मीन्स अँड हर पीपल म्हणजेच मदर इंडिया. दॅट्स वाय वी कॉल हर फॉर मोर इम्पॉर्टंट टू अस. या ठिकाणी बघा, अंडर द सन व्हेरी ग्रेट नंबर ऑफ थिंग्स, anything under the sun. Why does the author passing the examination of life is more important? Means why does author says that passing the examination of life that is important? You have to write answer. Why curiosity and humanity important? Curiosity आणि humanity ही कशी उपयोगी आहे, महत्त्वाची आहे. Then find the full form of GRE, that is the graduate record examinations. Let's go ahead. Therefore, I plunge into all these branches of knowledge. आणि मग मी ह्या सर्व ब्रांचेस ऑफ नॉलेज, शाखा, ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत, सर्व विषय त्यामध्ये मी झोकवलं किंवा उडी मारली किंवा मी त्यांचा अभ्यास करत होतो. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनायसन्स फॉर मी. जणू काही एक प्रकारचा उद्बोधनाचा किंवा पुनरुज्जीवनाचा तो पिरियड माझ्या जीवनात होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, aesthetics, literature, philosophy, economics and many other subjects every day until late into the night. आता आम्ही डिस्कस करायचो मित्र ग्रुप कशावरती? रिलेटिव्हिटी, सापेक्षता, जो आइन्स्टाईनने मांडलेला सिद्धांत पदार्थ विज्ञानातला, बिग बँग थेअरी, त्याच्यानंतर विश्वाचा निर्मिती कशी झाली, स्फोट कसा झाला, एका प्रचंड स्फोटातनं विश्व कसं निर्माण झालं, दॅट इज द बिग बँग थेअरी. ॲस्थेटिक्स, सौंदर्य, लिटरेचर, साहित्य, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, ह्या सगळ्या विषयांवरती ते अगदी मध्यरात्रीपर्यंत चर्चा करायचे. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. आणि माझे कपाट तर पुस्तकांनी भरलेले असायचे, वेगवेगळ्या टॉपिक्सवरती पुस्तकं असायचे लेखकांचे. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बरोबर आहे, शास्त्र आणि तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती केली. कशामुळे? तर इट इज बिकॉज ऑफ क्युरियोसिटी. क्युरियोसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्या मानवामध्ये क्युरियोसिटी आहे, जिज्ञासा आहे, आपण जाणून घेण्याची आपल्याला इच्छा आहे.
आणि म्हणून प्रत्येक गोष्टी आपण जाणून घेतो. त्यामुळेच शास्त्र आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण प्रगती करू शकलोय, किंवा सोशल सायन्सेस सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा आपली प्रगती झाली. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स. काही लिमिटेशन्स आपल्याकडे असतात, बरोबर आहे. आता लेखकालाही काही लिमिटेशन्स होते, बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी. आता काही गोष्टी मला अभिमानाने सांगाव्याशा वाटतात. दॅट इज आय प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, म्हणजे आपल्याकडे जिज्ञासा असली पाहिजे. ह्युमिलिटी, आपल्याकडे नम्रपणा असला पाहिजे. ह्युमॅनिटी, मानवता आपल्याकडे असली पाहिजे. दॅट इज कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बिंग्स, आणि हाच आपला मानवाचा एक विषय असला पाहिजे. विचार करण्याचा, कन्सर्न म्हणजे चिंतेचा विषय असला पाहिजे. यावरती आपण चिंतन मनन केलं पाहिजे. पुढे बघूया. आय लर्न दीज व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. आणि हे मूल्य मी कुठून शिकलो, तर माझ्या IIT करत असताना मी शिकलो. आय ऑल्सो बिकम अ फर्म बिलिव्हर इन रॅशनॅलिझम. आणि त्यानंतर मी रॅशनॅलिझम म्हणजे थिंकिंग बाय रिझन, म्हणजे आपल्या बुद्धीने विचार करणे, आपल्या बुद्धीला पटतं ते करणे, ती विचारधारा, त्याला आपण रॅशनॅलिझम म्हणतो. त्याच्यावरती माझा विश्वास होता. अँड इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट, क्रीड्स, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन. आणि परत सर्व जातीपाती न मानता आपण सर्वजण एक आहोत. कास्ट अँड क्रीड्स, जातीपाती. त्यानंतर रेसेस म्हणजे सुद्धा वंश, जातीपाती, जेंडर, लिंग, आणि रिलिजन्स आणि धर्म, आपण एक आहोत. ह्या मताने इक्वॅलिटी आहे, समानता आहे या सगळ्यामध्ये. ह्या विचारांना मी मानणारा होतो. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड, म्हणजे निसर्ग एक प्रकारे देवता आहे. अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलिजन, आणि मानवता हाच धर्म आहे. बघा, साने गुरुजींनी आपल्याला शिकवलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे मानवता हा एकच धर्म आहे. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, आणि ह्याच्यावरती लेखकांचा विश्वास होता. या ठिकाणी बघा, प्लंज इंटू, डाईव्ह इंटू, रेनेसन्स, रिबर्थ ऑर रिव्हायवल ऑफ लर्निंग, रॅशनॅलिझम, द प्रॅक्टिस ऑफ बेसिंग ओपिनियन्स अँड ॲक्शन्स ऑन रिझन अँड नॉलेज. म्हणजे सत्सद, विवेक, बुद्धी आणि ज्ञान याच्यावरती आपण आपले काही कन्सेप्ट ठेवतो, किंवा आपण विचार करतो. रादर दॅन रिलिजियस बिलीफ, म्हणजे धार्मिकतेवरती विश्वास न ठेवता आपण आपल्या बुद्धीने आपण वागलं पाहिजे. आपल्या सत्सद विवेक बुद्धीने आपण वागलं पाहिजे. धार्मिकता किंवा इमोशन्स याच्या आधारे नाही. या ठिकाणी बघा, ॲस्थेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ब्युटी, सौंदर्य शास्त्र, ह्युमिलिटी, हंबलनेस इन कॅरेक्टर अँड बिहेवियर. See here the relativity. What is relativity? A theory that states the principles of relativity, neglecting the effects of gravity, developed by Albert Einstein. आता अल्बर्ट आइन्स्टाईनने हा सिद्धांत मांडला होता सापेक्षतावादाचा. यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्सचा परिणाम होत नाही हे त्याने दाखवलं. तर दॅट इज रिलेटिव्हिटी. त्यानंतर बिग बँग थेअरी अँड एक्सप्लोजन गिव्हिंग राईज टू युनिवर्स, म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं, मोठ्या प्रचंड स्फोटात कशा पद्धतीने विश्व निर्माण झालं, त्याचा सिद्धांत. द थेअरी दॅट स्टेट्स फॉर्मेशन ऑफ युनिवर्स. पुढे बघूया. आय पास फ्रॉम IIT, जॉईन अ नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल विथ सर्वोदया. त्याच्यानंतर मी IIT पास करून मी ग्रामीण लोकांसाठी, ट्रायबल्स लोकांसाठी, जे खेड्यापाड्यांमध्ये राहतात, डोंगर वस्तीला राहतात, त्यांच्यासाठी सर्वोदया ह्या योजनेमार्फत मी नॉन व्हायलंट मुवमेंट जॉईन केली. पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह. त्याच्यानंतर सत्याग्रहामध्ये सुद्धा भाग घेतला. शांततेने सत्याग्रह करायचा. ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत असेल तिथं जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा, सत्याग्रह करायचा. वेंट टू जेल फॉर 10 days. त्यानंतर मी 10 दिवस जेलमध्ये सुद्धा गेलो. केम बॅक टू मुंबई. त्यानंतर मुंबईमध्ये आलो. वॉज जॉबलेस फॉर व्हाईल. आणि जॉबलेस होतो म्हणजे माझ्याकडे काही काम नव्हतं. वर्क फॉर RS 125 पर मंथ टू सुपरवाइज वर्कर्स ॲट द नाईट शिफ्ट इन मेकॅनिकल वर्कशॉप. एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये त्यांना 125 रुपये पर महा एवढ्या वेतनावरती त्यांनी काम केलं सुपरवाइज करण्याचं वर्कशॉपमध्ये. चेंज 13 हाऊसेस इन मुंबई. मुंबईमध्ये 13 घरं बदलवली. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. त्यानंतर मग मी माझं करिअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये केलं. आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
त्यानंतर मी 32 वर्ष सेवा मी केली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आउट ऑफ विच आय वॉज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर MD. मी CEO होतो तिथला किंवा मग MD मॅनेजिंग डायरेक्टर और सॉफ्टवेअर हेड फॉर 23 years फॉर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनी. त्यानंतर मल्टीनॅशनल म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या कंपनीच्या शाखा आहेत ती कंपनी आहे त्याला मल्टीनॅशनल कंपनी म्हणतात आणि त्यामध्ये हे काय होते तर सॉफ्टवेअर हेड होते. आणि असं त्याने 23 वर्ष काम केलेलं आहे विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स वर्ल्ड वाईड. जगातल्या अनेक जे काही सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत कम्प्युटरचे त्यांच्याशी यांचा संपर्क आला. अँड 6 ऑफिसेस इन US आणि ह्या कंपनींमध्ये 6 ऑफिस यांचे US मध्ये आहेत, 3 ऑफिस इन युरोप, 1 इन जापान अँड 1 इन ऑस्ट्रेलिया. अशा कंपनीमध्ये यांनी काम केलेलं आहे. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. आणि व्यापारानिमित्त किंवा ह्या कंपन्यांच्या कामानिमित्त यांनी 150 वेळा जगात प्रवास केला आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड, ग्लोब म्हणजेच या ठिकाणी जगामध्ये. ड्युरिंग दिस पिरियड आणि ह्या पिरियडमध्ये आय हॅड ऑल्सो रिटन 4 बुक्स विथ 500 to 700 पेजेस. 500 ते 700 पानांचे 4 पुस्तकं लेखकांनी लिहिलेत. ईच ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पब्लिश बाय टाटा मॅग्राव हिल. या कंपनीने हे पब्लिश केलेले आहेत. अँड देन ट्रान्सलेटेड इन टू चायनीज फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. आणि जगात वितरण करण्यासाठी चायनीज भाषेमध्ये सुद्धा यांचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. पुढे बघूया. आय लर्न a lot of things when I was running these large companies. बघा, जेव्हा हे ह्या कंपनीचे हेड होते त्यावेळेला यांनी खूप काही शिकलं. काय काय शिकले ते दिलंय पुढे. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. त्यांचं पहिलं लक्षात आलं की टीमवर्क हे महत्त्वाचं आहे, ते शिकलेत. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर ऑर इगोइस्टिक पर्सन. बरोबर आहे. सांघिक शक्तीशिवाय काही शक्य नाही. जगामध्ये काही का प्रगती करायची असेल तर तुम्हाला ग्रुपने समूहाने करावी लागेल. आणि जर तुम्ही लोनर एकटे असणार, इगोइस्टिक असणार, अहम तुमच्यामध्ये असेल, मी करेल, माझ्यामुळे झालं, मीच करतो, तर तुमची प्रगती होणार नाही. सेकंडली दुसरी गोष्ट आणखीन काय शिकले बघा. यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. जर तुमच्या हाताखाली स्टाफ असेल तर तुम्ही स्वतःचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या पुढे ठेवा. समजा बॉस जर चांगला असेल, आदर्श असेल, तर त्या स्टाफ मध्ये सुद्धा एक प्रकारची छाप पडते आणि त्या तुमच्या उदाहरणामुळे स्टाफसुद्धा तसं वागतो आणि म्हणून ते एक महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट काय शिकलेत बघा. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड्स. तुमच्या हाताखाली काम करणारे किंवा तुमचे सहकारी, कलिग्स म्हणजे सहकारी, यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करा म्हणजे तुम्हाला कामामध्ये ते मदत करतील. इन माय करिअर, माझ्या करिअरमध्ये म्हणजेच ह्या व्यवसायामध्ये आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. हो, काही चुका झाल्या असतील, बट आय लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. परंतु मी खूप काही शिकलो. प्रेरित कसं करायचं, मोटिवेशन कशी घ्यायची, मोटिव्ह कसं व्हायचं, इतरांना मोटिवेट कसं करायचं, बिईंग अ गुड लिस्नर. त्यानंतर एक चांगला लिस्नर कसं व्हायचं बघा, आधी ऐकणारा पण झालं पाहिजे. टार्गेट सेटिंग, त्यानंतर एक आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. अँड आर्ट ऑफ डेलिगेशन, आणि तुम्हाला रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. डेलिगेशन म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कसं होता आलं पाहिजे. विच फॉर्म्स सच अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. आणि दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ गुड मॅनेजमेंट. या ठिकाणी बघा, या स्लाईडवरती आपण जे जे काही शिकलो, फर्स्ट थिंग, सेकंड थिंग, थर्ड थिंग, अँड हिअर गुड लिस्नर, मोटिवेटिव्ह, देन डेलिगेशन, या सगळ्या गोष्टी यामध्ये गुड मॅनेजमेंटमध्ये येत आहेत. आणखीन पुढे काही गोष्टी आहेत, लेट्स गो अहेड. त्याच्या आधी बघा, लोनर म्हणजे एकटा, अलोन, इगोइस्टिक, सेल्फ सेंटर्ड, त्यानंतर डेलिगेशन, रिप्रेझेंटेशन. पुढे बघूया आपण. या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल्स ऑफ गुड मॅनेजमेंट. आता इथं काही 7 प्रिन्सिपल्स आहेत. वर्क विथ टीम. सेकंड, डोंट बी इगोइस्टिक अँड लोनर, म्हणजे तुम्ही अहम तुमच्यामध्ये नसला पाहिजे आणि तुम्ही एकट्याने काम न करता संघाने काम केलं पाहिजे. लीड विथ गुड एक्झाम्पल्स ऑफ युअर ओन, तुमचं स्वतःचं एक चांगलं उदाहरण इतरांपुढे ठेवलं पाहिजे. ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड, तुमचे मित्र किंवा सहकारी किंवा हाताखाली काम करणारे यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे.
बी अ गुड लिस्नर, चांगले श्रोते तुम्ही असले पाहिजे. सेट युअर टार्गेट, तुमचं ध्येय तुम्ही ठरवलं पाहिजे. बी अ गुड रिप्रेझेंटेटिव्ह, आणि एक प्रतिनिधी म्हणून चांगलं तुम्ही साबित व्हायला पाहिजे किंवा सिद्ध केलं पाहिजे. पुढे बघा, आफ्टर वर्किंग फॉर ऑल दिस सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, I wanted to return to my first love, that is to read and write on various subjects concerning human life and existence. बघा, त्यानंतर एवढ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम केल्यानंतर सुद्धा मी माझ्या मला जे काही आवडणारं होतं, पहिली आवड दॅट इज फर्स्ट लव, म्हणजे रीड अँड राईट. लेखकांना वाचन आवडायचं होतं, लेखकांना लिहायला आवडायचं, आणि कशाशी तर ह्युमन लाईफ, माणसाच्या जीवनाशी, मानवी जीवनाशी किंवा मानवाच्या अस्तित्वाशी निगडीत, आणि म्हणून ते लिहायला आणि वाचायला शिकलेत ते. देअरफॉर आय गेव अप 2 ऑफर्स ऑफ अराउंड 3 crore रुपीज पर एनम टू बिकम रायटर. लेखक होण्यासाठी त्यांनी 3 करोड वर्षाला देणारी नोकरी नाकारली. बघा, रिजेक्टेड ऑफर्स. आणि अशा किती ऑफर नाकारल्या, तर 2 ऑफर्स नाकारल्या. का, तर त्यांना लेखक व्हायचं होतं म्हणून. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगेन. आणि म्हणून माझी ही दुसरी इनिंग सुरू झाली, काय म्हणून, तर मराठी लेखक म्हणून. बघा मित्रांनो, आणि त्यांनी ऑफर नाकारली. डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ? या ठिकाणी हा प्रश्न आहे. यस, पॅशन इज मोर इम्पॉर्टंट, म्हणजे तुमची इच्छा जी आहे ती महत्त्वाची आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे, तुमच्यामध्ये काय कसली तळमळ आहे ते महत्त्वाचं आहे, आणि ती संपत्तीपेक्षाही, पैशापेक्षाही ते श्रेष्ठ आहे. आणि लेखकांनी इथं तेच केलं बघा, ऑफर नाकारल्या. 3 करोड रुपये वर्षाला सॅलरी देणाऱ्या कंपनींची ऑफर कंपनीज नाकारल्यात त्यांनी, आणि लेखक व्हायचं होतं म्हणून. बघा, त्यांची पॅशन होती, जिद्द होती. लेट्स गो अहेड. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. आणि त्यानंतर त्यांनी 34 पुस्तकं मराठीमध्ये लिहिली. त्याच्यानंतर बेस्ट सेलर, चांगले विक्रीचे असे पुस्तकं हजारो कॉपीज त्यांच्या सोल्ड झाल्यात. हावेवर इट इज नॉट द सेल्स or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. आता इथं पैसा महत्त्वाचा नाही, पण ह्या पुस्तकांनी हजारो वाचकांच्या जीवनात बदल घडवला ते महत्त्वाचं. आता वाचकांच्या जीवनात बदल घडला हे लेखकांना कसं कळलं असेल, तर त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात वाचकांनी, तशा त्यांना पत्र पाठवले असतील. आणि म्हणून आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर, त्यानंतर माझी जी काही आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र मुसाफिर नावाचं, ते वाचल्यानंतर, अँड अ बुक ऑन सायकोलॉजी, त्याच्यानंतर सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्रावरती एक पुस्तक आहे, मनात म्हणजे मराठी शब्द आहे त्यावरती. हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all fresh. बघा, लेखकांनी सांगितलं, प्रतिक्रिया दिल्यात. अनेक लोकांनी बघा, हंड्रेड्स हॅव कम आउट फ्रॉम डिप्रेशन, म्हणजे शेकडो लोक डिप्रेशनमधून, म्हणजे नाराजीतनं ते बाहेर आलेत. डिप्रेशन, वैफल्य त्याला आपण म्हणतो, आणि त्यातनं ते लोक बाहेर आलीत. बघा, डिप्रेशनमध्ये एखादा व्यक्ती असेल तर त्याला बाहेर येणं खूप कठीण असतं. बघा, म्हणून अशा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात नैराश्य त्यांच्या पदरी येतं, आणि शेवटी ते आत्महत्येचा विचार करतात. आणि अशा केसेस समाजामध्ये झालेल्या आहेत. आपण वर्तमान पेपर, न्यूजपेपर किंवा टेलिव्हिजनवरती अशा बातम्या बघतो, ऐकतो. आणि अनेक अँड दॅन डझन ऑफ हॅव गिव्ह थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड, आणि डझनच्या वरती लोकांनी तर आत्महत्येचे विचार बदलवलेत. अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल फ्रेश, आणि आणखीन नव्याने सुरुवात करण्याचं ठरवलं. देर आर हंड्रेड्स हू टेल मी अबाउट दे अंडरस्टूड द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑर बिग बँग आफ्टर. अनेक लोकांनी असं सांगितलं, शेकडो लोकांनी सांगितलं की त्यांना रिलेटिव्हिटी काय आहे, बिग बँग काय आहे हे कळलं. किंवा रीडिंग माय बुक, आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स, किमयागार हे पुस्तक त्यांनी लिहिलं, त्यावरनं त्यांना समजलं. माय बुक बोर्ड रूम, त्याच्यानंतर ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेनर्स, आणि मॅनेजमेंटवरती त्यांनी बोर्डरूम हे पुस्तक लिहिलं, आणि ते वाचून जवळजवळ 20 यशस्वी व्यावसायिक निर्माण झालेत. एंटरप्रेनर्स मीन्स व्यावसायिक, बिझनेसमॅन. देन देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे
नाउ कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाइम्स अँड NDTV और NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात आता काही लोकांनी सांगितलं की तुमचं अर्थात हे पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला NDTV प्रॉफिटवरची जी काही चर्चा आहे किंवा अर्थशास्त्रावरती जे काही चर्चा आहे ती आम्हाला कळायला लागली, इकॉनॉमिक्स टाइम्स आम्हाला समजायला लागला अर्थात वाचल्यानंतर. अर्थात म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, मराठी शब्द वापरलाय, लक्षात घ्या. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स. गणिती, त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना गणितात आवड निर्माण झाली. कोणतं पुस्तक वाचल्यानंतर? तर लेखकांचं गणिती हे पुस्तक वाचल्यानंतर. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक. त्यानंतर इंडियन म्युझिकवरती त्यांनी पुस्तक लिहिलं नादवेद. नादवेद लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर झपुर्झा. इंग्लिश लिटरेचरवरती त्यांनी पुस्तक लिहिलं झपुर्झा. पेंटिंग, कॅनव्हास त्यांच्या. वेस्टर्न फिल्म्सवरती त्यांनी लाईमलाईट हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर अँड वेस्टर्न म्युझिक सिम्फोनी, त्याच्यावरती पुस्तक लिहिलं सिम्फोनी, पाश्चिमात्य संगीत. बुक्स सच ॲज जिनियस सेरीज, त्यानंतर त्यांनी जिनियस सेरीज. त्यानंतर रक्त अँड व्हिटॅमिन्स ऑर अनर्थ ही पुस्तकं लिहिलीत. आता व्हिटॅमिन्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जीवनसत्वे, रक्त, रक्त आपल्याला माहिती आहे, मराठी शब्द वापरलेत. अनर्थ, अनर्थ म्हणजे काहीतरी वाईट असं. अर्थ, अर्थ म्हणजे पैसा. अनर्थ म्हणजे वाईट असाही आपण अर्थात विचार करतो. इट इज दिस रिॲक्शन ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स, आणि हजारो वाचकांनी प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यावरनं लेखकांना हे समजलं. अँड द फिलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट्स ऑफ थाउजंड्स, आणि मग हजारो लोकांच्या हृदयापर्यंत मी पोचलो किंवा त्यांच्या हृदयाला मी स्पर्श करू शकलो माझ्या पुस्तकांच्या माध्यमातून. इफ नॉट लॅक्स, जरी लाख नसले तर हजार तर ठीक आहे. माय रीडर्स दॅट कीप मी गोईंग, आणि त्याच माझ्या वाचकांनी माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग, मी ते पुन्हा पुस्तकं लिहित राहिलो किंवा त्याच्यावरती लिखाण करत राहिलो वाचकांच्या प्रतिक्रियेमुळेच. व्हाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी. आता मला लक्षात आलं की मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय. वेन आय लुक बॅक, जेव्हा मी पाठीमागे वळून बघतो, देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश. अनेक असे व्हॅल्यूज आहेत, तत्व आहेत किंवा मूल्य आहेत जे मला आजही मी त्यांचा वापर करतोय, मला दिसतात. अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे, आणि त्यांच्यामुळेच, त्या तत्वांमुळेच मी आजही अभ्यास करतोय. लर्निंग, मी शिकतोय. टुडे सम ऑफ दीज आर थर्स्ट फॉर नॉलेज, आणि पहिली गोष्ट म्हणजे काय, थर्स्ट फॉर नॉलेज. तुमच्याकडे तुमची तहान असली पाहिजे. कशासाठी? तर ज्ञान मिळवण्याची तहान असली पाहिजे. म्हणजे बघा, थर्स्ट फॉर नॉलेज. क्युरियासिटी, तुमच्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे. ह्युमिलिटी, तुमच्याकडे नम्रपणा असला पाहिजे. ह्युमॅनिटी, तुमच्याकडे मानवता असली पाहिजे. रॅशनॅलिटी, तुमच्याकडे बुद्धीने विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. इक्वॅलिटी, समानता. टीमवर्क आणि सांघिक काम, या गोष्टीला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. दीज आर द व्हॅल्यूज इन अवर लाईफ. क्वेस्ट फॉर एक्सलन्स, आणि तुमच्यामध्ये काय असली पाहिजे तर क्वेस्ट फॉर एक्सलन्स, जिद्द असली पाहिजे. मला चांगल्यात चांगलं द्यायचं आहे, मला चांगल्यात चांगलं करायचं आहे, ही जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे. नेवर से डाय, मरायचं आहे असा विचार करू नका. सुसाईड करण्याचा, आत्महत्येचा विचार करणं हे अतिशय चुकीचं आहे असं लेखकांनी सांगितलं. नेवर से डाय, थिंकिंग बिग, मोठा विचार करा. या ठिकाणी हा टेक्स्ट आपला संपलाय. अच्युत गोडबोले, रिटन बाय. इकडे प्रश्न बघा. हाऊ डिड द ऑथर टच द हार्ट्स ऑफ द रीडर्स बाय हिज बुक, थ्रू आउट हिज बुक्स अँड द रीडर्स references or the readers reactions, we can say that writer Achyut Godbole really touched the thousands of hearts. So here friends, we have completed this. हे पूर्ण केलं आहे आपला टेक्स्ट. आता तुमची जबाबदारी यावरचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुमच्या होमवर्कमध्ये नोंदवा. थँक्यू व्हेरी मच.